नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता आणि याच योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार, सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत असतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या जे वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। एकंदरीत 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। पण अनेक शेतकऱ्यांना ही जे योजनेचा लाभ मिळत नाही, तर का मिळत नाही सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर लाभ होतो। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जर 4था हप्ता का मिळाला नाही, तर याचं सोल्युशन आपण कशा पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता। एकंदरीत स्टेटस चेक केल्याने आपल्याला प्रॉब्लेम समजू शकतो की तुम्हाला हप्ता 4था मिळाला का नाही। तर एकंदरीत आपण एक वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर येऊ शकता। आपला मोबाईल नंबर किंवा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ते जर मिळत असतील आणि रजिस्ट्रेशन जर नंबर तुमच्याकडे असेल आणि रजिस्ट्रेशन नंबर नसेल, तर मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही जो हे आहे मोबाईल नंबर सुद्धा स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर कशा पद्धतीने करायचं, चला तर आपण सुरू करूया। तर पहा, स्टेटस कसं चेक करायचं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं तर सर्वप्रथम नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे असा स्टेप 1 करायची आहे, ते म्हणजे आपण मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता। मी इथे ब्लर केलेला आहे, आपल्याला दिसत नसेल तर स्टेप दुसरी केल्याच्या नंतर आपण जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा जशा तशा टाका। कशा पद्धतीने टाकायचं तर मी सांगतो। तर क्यू टाकायचं, AJFY असा कॅप्चा टाकल्यानंतर इथं क्लिक करा। गेट डाटावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, सर्व काही माहिती दिसेल। तर तुमचं जे नाव आहे, फार्मर नेम, फादर नेम, स्टेट, गाव, सर्व काही, जिल्हा, सर्व काही, पेमेंट मोड, पेमेंट आलं का नाही, कोणत्या बँकेत आलं, सर्व काही इथं माहिती दिसेल। FT पेंडिंग आहे का, सर्व काही माहिती दिसेल। तर अशा पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं तुम्ही स्टेटस चेक करू शकता शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते येत नसतील तर आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे सुद्धा अनेक शेतकरी बांधवांना हप्ते येत नाहीत। तर 3 प्रॉब्लेम असतात, तिन्ही प्रॉब्लेम एका झटक्यात सांगून देतो। तर शेतकरी मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम असतो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। लँड सेडिंग स्टेटस म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम असतो। दुसरा प्रॉब्लेम असतो, पहा, तो दुसरा प्रॉब्लेम असतो आधार सेडिंग स्टेटसचा आणि तिसरा असतो EKYC पेंडिंगचा। तर EKYC घरबसल्या OTP द्वारे सुद्धा तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, EKYC तुम्ही करू शकता घरबसल्या OTP द्वारे। तर दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो लँड सेडिंगचा प्रॉब्लेम आहे तो कृषी खात्यामध्ये तुमचा दुरुस्त होऊन जाईल, काळजी करू नका। तर तो जो तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त झाले तर तुम्हाला हप्ता 100% 18 हप्ता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता मिळून जाईल। तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता पुढील महिन्यामध्ये, जो पुढचा महिना आहे तो पुढच्या महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। तर हे जे तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त नसतील तर करून घ्या, जेणेकरून EKYC पेंडिंग असेल तर करून घ्या, जेणेकरून हप्ता जो आहे तुम्ही हप्त्यासाठी पात्र असणार आहात आणि हा हप्ता जर तुम्हाला मिळून जाईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। तर तुम्हाला एकंदरीत समजलं असेल की शेतकरी मित्रांनो, मी केव्हा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकेल सांगितलेला आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।